नमस्कार मंडळी, घरामध्ये सुशोभीकरणासाठी शोभिवंत मत्स्यालय हे उभं केलं जातं. त्यामुळे दिवसेंदिवस शोभिवंत मत्स्यालयाची लोकप्रियता वाढते आहे. घराच्या सौंदर्यामध्ये यामुळे भर पडतेच. शिवाय लोकांना आकर्षित करण्याचं काम हे मत्स्यालय करतं. त्यामुळे अर्थातच शोभिवंत मत्स्यालय बनवण्याच्या व्यवसायामध्ये चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. मत्स्यालय बनवण्याची प्रक्रिया ही अत्यंत साधी आणि सोपी आहे. साधारणपणे चौकोनी किंवा वर्तुळाकार किंवा आयताकार आकाराची मत्स्यालयं तयार केली जातात. घराचं सौंदर्य वाढण्यासाठी ज्या खोलीमध्ये मत्स्यालय ठेवायचं आहे त्या खोलीच्या आकारानुसार मत्स्यपेटीची निवड करणं गरजेचं असतं, जेणेकरून मत्स्यालय जास्त छोटं किंवा जास्त मोठं वाटत नाही. मंडळी, मत्स्यालय बांधणी करताना आवश्यक साहित्य म्हणजे योग्य जाडीचे काचेचे तुकडे. मत्स्यपेटी बनवण्यासाठी योग्य आकाराचे 5 तुकडे असणं आवश्यक आहे. एक पृष्ठभागासाठी आणि उरलेले 4 बाजूने उभे करण्यासाठी. त्यानंतर काच एकमेकांना घट्ट जोडण्यासाठी किंवा चिटकवण्यासाठी सिलिकॉनचा वापर केला जातो. योग्य आकारामध्ये काच कापण्यासाठी सुद्धा हिरकणीचा वापर केला जातो. बऱ्याच वेळा काच कापताना तिला तडे जाण्याची शक्यता असते. हिरकणीद्वारे काच एकसारखी कापली जाते आणि काचेला तडा जाण्याची शक्यता कमी होते. काच कापत असताना अपेक्षित आकारानुसार तिची लांबी रुंदी मोजण्यासाठी मोजपट्टी आवश्यक असते. काच जेव्हा जोडून होते तेव्हा बाहेर आलेलं किंवा जास्तीचं सिलिकॉन खरवडून काढण्यासाठी चाकूची गरज असते. तसंच मत्स्यपेटीच्या खाली अंथरण्यासाठी पॉलिथिन पेपर लागतो. आता मत्स्यालय बांधणी करताना प्रथम सपाट पृष्ठभागावर पॉलिथिन पेपर अंथरून घ्यावा. त्यावर मत्स्यालयाच्या तळासाठी निवडलेली काच ठेवावी. त्यानंतर काचेच्या कडेनं सिलिकॉनचा पातळ थर द्यावा. सिलिकॉन थरावर उर्वरित काचेचे तुकडे हळूवारपणे कडेने उभे करावेत. उभ्या केलेल्या काचेच्या कडांना पुन्हा सिलिकॉन लावून ते एकमेकांना जोडून घ्यावेत. त्यानंतर सुरुवातीला पाठीमागील बाजूची काच आणि नंतर समोरील काच असे एक एक करून लावून घ्यावी. मत्स्यालयाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर सर्व कोपऱ्यांना चिकटपट्टी लावावी. त्यामुळे सिलिकॉन ओला असताना काचांना आधार मिळतो. सर्व जोडांना लावलेलं सिलिकॉन एकसारखं होण्यासाठी हळूवारपणे बोटानं दाबावं. हे सिलिकॉन सुकण्यासाठी तयार झालेलं मत्स्यालय 1 दिवस व्यवस्थितपणे ठेवून द्यावं. सिलिकॉन सुकल्यानंतर काचेवरील जास्त झालेलं सिलिकॉन चाकूनं खरवडून काढावं. त्यानंतर मत्स्यपेटीमध्ये पाणी टाकून ती गळत नसल्याची खात्री करून घ्यावी. मत्स्यपेटी ठेवण्यासाठी लाकडाच्या किंवा स्टीलच्या टेबलाचा आधार घ्यावा. हे निवडलेलं टेबल मत्स्यपेटी, त्यातलं पाणी आणि शोभेचं इतर साहित्य इत्यादीचं ओझं पेलण्याइतकं भक्कम असावं. त्यानंतर त्यामध्ये सुधारित जातीचे मासे सोडावेत. अशा प्रकारे मंडळी, शोभिवंत मत्स्यालयाला खूप मागणी असल्यामुळे त्याच्या निर्मितीच्या व्यवसायामध्ये खूप चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.